ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। ब्रेकनंतर अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण सेलिब्रिटींची हत्या करण्याकरता आलेल्या 5 जणांना अंधेरीतून अटक करण्यात आली आहे। मुंबई गुन्हे शाखेची ही मोठी कारवाई आहे। आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची दाट शक्यता वर्तवली जाते। हे सगळे आरोपी 22 ते 27 वयोगटातील असल्याची माहिती समोर आलेली आहे। आरोपी हरियाणा, राजस्थान, बिहार इथून आल्याचं कळतंय। या आरोपींकडे 7 पिस्तूल आणि 21 राऊंड जप्त करण्यात आलेले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। थेट जाऊया मीनाक्षीकडे। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अंधेरीतून या 5 जणांना आता अटक करण्यात आलेली आहे। गेले काही दिवस जर आपण पाहिलं तर वांद्र्यातला परिसर असू दे, सलमान खानचा निवासस्थान असू दे किंवा सैफ अली खान सगळं प्रकरण असू दे, या सगळ्या प्रकरणी मात्र वारंवार सेलिब्रिटींच्या सुरक्षेसंदर्भातला मुद्दा उपस्थित करण्यात येत होता आणि आता तर सेलिब्रिटींची हत्या करण्याकरता आलेल्या 5 जणांना अंधेरीतून अटक करण्यात येते। त्यांची पार्श्वभूमी मात्र बिश्नोई गँगशी संदर्भात असल्याचं कळतंय। कोण आहेत हे 5 जण? या सगळ्याविषयी काय डिटेल्स मिळत आहेत? निश्चितच खरं तर अंधेरी पश्चिम मधल्या प्लॅटिनम हॉटेलच्या 16व्या रूममध्ये आपण पाहतोय की खंडणी पथकाने ही छापेमारी केलेली आहे आणि या छापेमारी दरम्यान ह्या 5 जणांना अटक केलेली आहे। सांगितलं जात आहे की 5 गँगचे हे 5 सदस्य आहेत आणि मुख्यतः म्हणजे जी प्राथमिक माहिती मिळत आहे की बिश्नोई गँगची हे संबंधित असल्याचे देखील आरोपी कळत आहेत। त्यामुळे त्या अनुषंगाने देखील आता पोलीस जे आहेत तपास करू लागलेले आहेत। एकीकडे आपण पाहतोय की ज्यावेळी ह्या फ्लॅटच्या म्हणजे 16व्या रूमचा संपूर्ण आता पंचनामा केला, त्या दरम्यान आपण पाहतोय की 7 जे पिस्तूल आहेत आणि यासोबतच 21 जिवंत काडतुसे जे आहेत पोलिसांच्या हाती लागलेले आहेत आणि यासोबतच काही मोबाईल फोन्स असतील, सिम कार्ड्स असतील आणि एक डोंगल हे देखील पोलिसांनी जप्त केलेले आहेत। मात्र एकूणच कोणाच्या हत्येसाठी हे आरोपी मुंबईत आले होते याचा तपास पोलीस करत आहेत, तर दुसरीकडे हे आरोपी राजस्थान, बिहार या सगळ्याच परिसरातून आले असल्याचं सांगितलं जात आहे। खरं तर 5 जणांना आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे, मात्र याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणाशी लिंक आहे का याचा देखील तपास जो आहे तो पोलीस करतात। खरं तर गुन्हे शाखेच्या वतीनं हा तपास केला जात असल्याचं म्हणत होतं, पण मात्र ही छापेमारी जी आहे ती खंडणी विरोधी पथकाने केलेली आहे। त्यामुळे एकूणच आता यामध्ये आणखीन काही धागेदोरे समोर येताना पाहायला मिळतात। काय खरं तर सुरुवातीला एका सेलिब्रिटीच्या हत्येसाठी हे आरोपी मुंबईत आले असल्याचं कळत होतं, तर दुसरीकडे कोणी मोठा बिझनेसमॅन किंवा मग ह्याच्यासाठी देखील आलं असल्याचं कळत आहे। त्यामुळे अद्यापपर्यंत हे स्पष्ट झालेलं नाहीये। खरं तर आपण पाहतोय की पोलीस चारही बाजूने तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण आतापर्यंत अनेक सेलिब्रिटीजचे हत्या झालेली आहे, अनेक घटना ज्या आहेत मुंबईमध्ये घडू लागलेल्या। सगळ्या माध्यमातून काही धागेदोरे हाती येत आहेत का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।